पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधल्या अवैध हॉटेलवर बुलडोजर, सातारा प्रशासनाची कारवाई। एनडीए सरकार टिकणार नाही, मोदींची तिसरी टर्म फक्त व्यापारी आणि उद्योगपतींसाठी, संजय राऊतांची मोदींवर टीका। शिंदे गटाची मुंबईत तातडीची बैठक, आमदार खासदारांसह अपक्ष आमदारांनाही निमंत्रण, तर भाजप आमदारांची देखील बैठक। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या विनंतीवर चर्चा होण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या आमदारांची महाविकास आघाडीला छुपी मदत, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, नितीन पवार आणि दिलीप बनकर यांच्या मतदारसंघातनं युतीच्या उमेदवारांना मताधिक्य कमी। माझ्या विजयासाठी पडद्यामागे राहून भाजप नेत्यांनी काम केलं, प्रतिभा धानोरकरांचा दावा। कार्यकर्ते निष्क्रिय राहिले असतील तर आम्ही चिंतन करू, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण, आरक्षण न दिल्यास विधानसभेला 288 मतदारसंघात उमेदवार उभे करणार, जरांगेंचा सरकारला इशारा। एका वर्षाच्या आत मध्यवर्ती निवडणुका लागणार, फडणवीस राजीनामा देण्याच्या तयारीत, तर योगींची ही खुर्ची धोक्यात, काँग्रेस नेते भूपेश बघेल यांचा दावा। नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 6 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार, एनडीएला राष्ट्रपतींकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण। आज दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक, राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेते पदाच्या अधिकृत घोषणेची शक्यता। मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसात 7 दिवसात 8 जणांचा मृत्यू, तर 6 जणांचा मृत्यू वीज कोसळल्यानं सर्वाधिक मृत्यू लातूर जिल्ह्यात।